मला माहिती तो कसा येणार माझ्यावर. आणि मी 2 दिवसावर माझी धोपटी उचलली, बॅग उचलली की चाललो बाहेरच्या जिल्ह्यात. आता हे गळ्यामध्ये एवढी तुम्ही ती काय घातली. हो 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 शिवसेना, राष्ट्रवादी, नंतर RPI आठवले साहेबांचं आणि वरती आमचं कमळ. तर आतापर्यंत आता एवढे 4-4, 5-5 त्यात मनसे राहिले तुमच्या बरोबर. नाही ते येतं इंजिन थोडं जुनं इंजिन आहे आमचं ते. बाहेरून पाठिंबा प्रिंट व्हायचं तो आता पुढच्या दिसेल तुम्हाला. नाही पण या सगळ्या पक्षांबद्दल आतापर्यंत तुमच्या भावना काय होत्या? म्हणजे आता गळ्यात मिरवण्यासारख्या भावना होत्या का त्यांच्याबद्दल? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की हे गळ्यात मला उपरणं सगळी घालावं लागते. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मी त्या दृष्टिकोनातून कधी विचार केलाच नाही. मी हे बघा, आपण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये मला बोलताना पाहिलेलं आहे. चुकलं तर चुकीचं मी सांगायचो, बरोबर असेल तर बरोबर सांगायचो. काही लोकांना वाटायचं हा मी त्यांच्या बाजूचा, काही लोकांना वाटायचं मी त्यांच्या विरोधात. आणि ट्रोलर्सना तर काहीच करायचं नाही. ते ट्रोलर ज्या पक्षाचे असायचे ना, मी त्यांच्या बाजूने बोललो तरी ते टीका करायची. आता काय, मला 15-20 दिवसापूर्वीच पक्षाकडनं फोन आला ना उमेदवारीबद्दल. तो फोन कुठून आला? दिल्लीतनं आला की मुंबईतनं आला? आता